आज ना फायनली तनूच्या पप्पाने येताना तनूसाठी स्टडी टेबल आणला होता. तसं तर खूप दिवसापासून घ्यायचं चाललं होतं आमचं, पण पाहिजे तसा भेटत नव्हता. आणि हा स्टडी टेबल बघून तनुष तर खूपच जास्त खुश झाला होता. येताना तनूच्या पप्पाने फ्रुट्स आणले होते आणि त्यात ना आमच्या सगळ्यांची फेवरेट स्ट्रॉबेरी पण होती. सीझनची ही पहिली स्ट्रॉबेरी घरी आली होती. आता स्ट्रॉबेरी बघितल्यावर आमच्या छोट्या साहेबांना दम निघतोय होय. मग काय दिल्या ना त्याला धुवून स्ट्रॉबेरीज खायला. स्टडी टेबलचं उद्घाटन पण लगेचच झालं होतं. खायला, प्यायला, लिहायला सगळ्यालाच वापरत होता. तनुषला सुट्टी असली की माझं पण काम आरामातच चाललेलं असतं. आज पण सगळी कामं आरामातच चालली होती. आणि ही अष्टची फुलं आज आठवड्याभरानंतर पण चांगली टवटवीत दिसत आहेत. आणल्यापासून त्यांना मी पाण्यात ठेवलंय आणि त्यांना पाहून ना अगदी फ्रेश वाटतंय बघा. ते म्हणतात ना नव्याचे 9 दिवस, तसं आमच्या तनुजचं झालंय. आता ड्रॉइंग काढून झालं होतं आणि आता पेंटिंगचं काम चालू होतं आणि आज काय स्टडी टेबल सुटत नव्हता. आता स्कूलला ने-आण करायची ड्युटी तर बंद झाली आहे, पण गार्डनची ड्युटी मात्र चालू झाली होती. गार्डन मधून आल्यावर पोटात कावळे ओरडायला लागतात माझ्या लेकाच्या. मग काय त्यांना शांत करण्यासाठी फ्रुट्स असतात. फ्रुट्स तर दिलेच, पण आज ज्यूसची डिमांड आली होती. आता माझ्याकडे ज्यूस तर नाहीये, मग काय केला ना जुगाड आणि लिंबू पिळतात तसे ह्या संत्र्यांच्या फोडी पिळून काढला रस.